शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झिंक आपण तूर पिकामध्ये का फवारावे, त्याचं प्रमाण किती घ्यावं, ते कधी फवारावं ना, याबद्दलच तुम्हाला इकडे माहिती सांगणार आहे. कारण झिंक हा एक महत्त्वाचा अन्नद्रव्य, पोषक अन्नद्रव्य आहे, जो आपल्या तूर पिकामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन देऊन जाऊ शकते. म्हणून तुम्ही झिंकचा वापर आपल्या तूर पिकामध्ये करणं तिकडं निश्चितच महत्त्वाचं ठरतं. तर ते का करावं, ते कधी करावं, ते आपण कोणत्या स्टेपमध्ये त्याचा वापर केला गेला पाहिजे ना, याबद्दल मी सगळं माहिती तुम्हाला इकडे सविस्तर सांगतो. एकदम झटपट हा व्हिडिओ संपवतो. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि साईडला असलेलं बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल की तूर पिकामध्ये आपण झिंक का फवारावं? बरेचसे जे काही लोकं आहेत ते तुम्हाला सांगत असतील की झिंक, झिंक, झिंक तूर पिकामध्ये वापरावं. पण जर तुम्ही झिंक वापरणार असाल ना, तर हे जे सध्याची जी कंडिशन आहे ना, ते एकदम बेस्ट कंडिशन आहे झिंक फवारणी करण्याची. म्हणजेच तुम्ही जे काही आपली दुसरी फवारणीचं व्यवस्थापन आहे, त्यामध्ये झिंकचा वापर करू शकता. यामध्ये काय होतं ना, जर आपण झिंक वापरलं, तर जे काही आपल्या पिकामध्ये तुम्हाला बघत असाल, की काही-काही वेळेस असे ह्या अशा पद्धतीचे आपले जे काही तुरीचे पानं वगैरे आहेत ना, ते अशा पद्धतीने आपल्याला पिवळसर वगैरे पडलेले दिसत असतात. तर झिंकची जर आपण फवारणी केली ना, तर हे चांगल्या पद्धतीनं हिरवेगार होतात. चांगल्या पद्धतीने यामध्ये क्लोरोफिलची मात्रा वाढली जाते. म्हणजे हिरवेगारपणा चांगल्या पद्धतीनं आली ना, तर हे जे काही सूर्यप्रकाश आहे किंवा जी काही यांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ना, ते जलद गतीने झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि ढगाळ वातावरणात सुद्धा चांगल्या पद्धतीनं फ्लॉवर सेट आपल्याला झालेले पाहायला मिळते. म्हणून आपल्याला झिंकची फवारणी तूर पिकामध्ये करायची आहे. कारण अशा पद्धतीने जर पिवळसर पानं पडले ना, तर नक्कीच आपल्या पिकामध्ये डिफिशियन्सी आपल्याला दिसते आणि तेच जर आपण झिंक जर दिला आणि पत्ते जर हिरवे झाले, तर फोटोसिंथेसिसचा प्रोसेस होऊन झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असते. जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने समजा की फुलकडी निघते. चांगल्या पद्धतीनं फुलं लागलेली जातात आणि चांगल्या पद्धतीनं कन्व्हर्शन सुद्धा आपलं फुलांचं शेंगामध्ये झालेलं पाहायला मिळते. म्हणून तुम्हाला झिंकचा वापर करत असताना दुसऱ्या फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये झिंकचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे आणि त्याचा वापर करत असताना तुम्ही चांगल्या कंपनीचा झिंक घ्या, ज्यामध्ये तुम्ही भूमी ॲग्रोचा पण झिंक आहे. खूप चांगले रिझल्ट मला आलेले आहेत त्याचे. तर तुम्ही नक्कीच जे काही माझे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आलेले आहेत. म्हणून तुम्ही त्याचा वापर तिकडे नक्कीच करा. 25 ते 30 ग्राम प्रति पंपाला घेऊन तुम्ही फवारणी तिथे झिंकची करू शकता. किंवा इतर जे काही कॉम्बिनेशन तुम्ही घेणार आहे ना, त्या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करून झिंकचा वापर हा करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला झिंकचा वापर आपल्या जे काही तूर पीक आहे याच्यामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो आणि चांगल्यात चांगला उत्पादन तिकडे घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही फ्लॉवर बूस्टिंगसाठी मिस्टर नॅनोचा वापर करू शकता. हे सुद्धा आपल्याला चांगलं जे काही फुलकडी किंवा मादी फुल काढण्यासाठी मदत करत असते. म्हणून तुम्ही मिस्टर नॅनो प्लस झिंक या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्या तूर पिकामध्ये फवारणी करून चांगल्यात चांगलं उत्पादन, चांगल्यात चांगल्या फुलांची संख्या नक्कीच घेऊ शकता. यामध्ये तुम्ही एक बुरशीनाशक मॅन्डेटरी घेतलंच गेलं पाहिजे आणि यामध्ये तुम्ही एक कीटकनाशक सुद्धा नक्कीच घेतलं गेलं पाहिजे. एवढंच जर तुम्ही नियोजन केलं ना दुसऱ्या फवारणीसाठी आपल्या तुरीच्या, तुम्हाला चांगला आणि भरघोस उत्पादन झालेलं तूरमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करून द्या. हा व्हिडिओ इतर तूर उत्पादक शेतकऱ्यांना पाठवा. कारण आपण झिंक हा तूरमध्ये वापरायला पाहिजे आणि तो कधी वापरायला पाहिजे आणि किती प्रमाणात वापरायला पाहिजे हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसेल. म्हणून हा व्हिडिओ फॉरवर्ड करून टाका आणि अशीच आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.